हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. आणि एवढा सगळा पसारा बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कशाबद्दल व्हिडिओ बनवणार आहे. आणि व्हिडिओ असणार आहे खास सगळ्या ताईंसाठी. तर आज मी माझं जे साडी कलेक्शन आहे ते दाखवणार आहे. माझ्याकडे काही एवढ्या छान छान साड्या नाही आहेत, पण ज्या आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्लीज काही वाईट कमेंट करू नका, कारण जे आपल्याकडे आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि ज्या काही महागड्या साड्या नाही आहेत माझ्याकडे, एकदम अशा साध्या सिंपलच आहेत, पण मला त्या खूप जास्त आवडतात. आणि खूप जास्त म्हणजे कुणीतरी आपल्याला प्रेमाने घेतलेल्या असतात, त्यामुळे ना मला खूप जास्त आवडतात. त्याच मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर सगळ्यात पहिले जे म्हणजे आता असं काही नाही आहे की मी कोणत्याही साड्या घेऊन दाखवणार आहे तुम्हाला. तर ही एक साडी आहे बघा, ग्रीन कलरची, खूप सुंदर आहे. आणि हिला ना पूर्ण साडीला जे आहे ना तर ते असं वर्क आहे. आणि जेव्हा आपण नाईटच्या वेळेस घालतो ना, म्हणजे नेसतो ना ही साडी नाईटला, तर काही फंक्शन वगैरे असेल तर सिंगल पल्लू असा घेतला आणि अशी साडी घातली ना, खूप सुंदर दिसते ही साडी, खूप नाईटच्या वेळेस चमकते आणि मला खूप जास्त आवडते बघा. तर ह्याच पॅटर्नमध्ये सेम पॅटर्न, तर अशा माझ्याकडे 3 कलरच्या साड्या आहेत. आता ते कशा काय तर ते मी पुढे सांगते. तर खूप छान आहे बघा, मला खूप जास्त आवडते आणि एकच वेळेस घातलेली आहे मी ही साडी. आणि ही थोडीशी जास्त आहे, म्हणजे हेवी रेंजची आहे. तर हिला नाही म्हणू शकत मी 2000च्या आतली आहे, कारण म्हणजे हा शालू टाईपच आहे. बघू शकताय तुम्ही, पूर्ण साडीला ना असं मस्त वर्क आहे, हिला खूप सुंदर आहे. तर रंग पण हिचा खूप छान आहे. आणि हिचं ब्लाऊज जे आहे ते ह्या कलरचं आहे बघा. एखाद्या वेळेस मी ब्लाऊज कलेक्शन सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि मी अशा आडव्या तिडव्याच टाकून देते, कारण मला ना परत म्हणजे साड्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत, म्हणून मी अशाच ठेवून देते. इकडे घड्या पण मोडत आहेत बऱ्यापैकी. तर ही एक आहे बघा, ही पण खूप सुंदर आहे, हे बघू शकताय तुम्ही. आणि ही पण 2000च्या आतमधल्याच रेंजमध्ये आहे. तर यांचे ब्लाऊज पण आहेत, मी वेगळे काढून ठेवले. तर याचा पदर जो आहे तो असा आहे, नेसल्यानंतर खूप छान दिसते. आणि मी प्रयत्न करेल की म्हणजे जी साडी आहे ना तर तिचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर हे बघू शकताय तुम्ही, खूप मस्त आहे ही पण. आणि ही एक, आता ही तर खूपच अशी खूप दिवस झाला मी घातलीच नाही ही साडी, त्यामुळे ना असं तिचं सगळं अस्तव्यस्त झालेली आहे. तर हिचा कलर जो आहे ना तो खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडते हिचा कलर. हे बघू शकताय तुम्ही, मस्त आहे, ऑरेंज कलरची आहे बघा. आणि पदर जो आहे ना तर तो असा आहे, नेसल्यानंतर खूप भारी वाटते ही साडी पण. जांभळ्या कलरचं याचं ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर ही एक आहे बघा, ही ना एकदम म्हणजे अशी अंगाला चिटकून बसते आणि शायनी पण आहे. हे बघू शकताय, हलकी फुलकी आहे, एकदम अंगाला चिटकून बसते, जशी नेसली तशी आपण. आणि जास्त वजन म्हणजे जाड पण दिसत नाही ह्या साडीमध्ये आपण नेसल्याच्या नंतर. आणि म्हणजे मी कशाही ठेवल्यात. ही बघू शकता, ही भावाने माझ्या ऑनलाईन मागवलेली आहे, म्हणजे छान आहे, हलकी फुलकी आपली. तो ऑनलाईन मध्ये खूप कमी प्राइस मध्ये मिळालेली आहे. खोलणारच आहे त्यामुळे खोलूनच दाखवते आता. नेसल्यानंतर छान दिसते ही पण, आणि खूप कमी किमतीची आहे, काहीतरी 500 रुपीजची आहे फक्त ही. आणि जी आता मी तुम्हाला ऑरेंज कलरची दाखवली होती ना, तशीच सेम आहे ही. जेव्हा माझं म्हणजे बाळ पोटात होतं, 7 होते ना, तर तेव्हा ही आईने घेतली होती मला. तर तेव्हा काही जास्त साड्याच नेसत नव्हते मी, त्यामुळे साधी सिंपलच अशी घे म्हटलं होतं तिला. तर तेव्हा ही काहीतरी 1000-1200 रुपयाला मिळालेली आहे मला.
खूप सुंदर आहे. हिचं पण जे ब्लाऊज आहे ना ते जांभळ्या रंगाचं आहे बघा. नेसल्यानंतर खूप भारी दिसते. एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल, आत्ताच घातली होती मी थोड्या दिवसा अगोदर ही. ब्लाऊज पण खाली पडला, तिचं काढायचं विसरले होते. खूप मस्त असं गळा डिझाईन शिवलेलं. एखाद्या वेळेस मी ब्लाऊज कलेक्शन सुद्धा शेअर करेन तुमच्यासोबत. म्हणजे आता मी काही मिक्स केलेल्या आहेत सगळ्या अशा काठापदराच्या, कॉटनच्या किंवा ज्या अशा ऑर्गेन्झा आहेत त्या काही असं मी वेगळ्या ठेवल्या नाहीयेत. तर ही एक बघू शकता, पिंक कलर आहे, लाईट पिंक कलर. खूप मस्त वाटते ही पण, खूप छान दिसते ही पण साडी नेसल्याच्या नंतर. तर लाईट वेट आहे. पुण्यामधून मुलचंदमधून घेतली होती आणि मुलचंदमध्ये ना इतक्या भारी भारी साड्या मिळतात ना, खूप छान छान. पण आता जास्त काही जाणंच होत नाही माझं. आणि एक आत्ताच मम्मीने घेतली होती मला, हिचं अजून मी ही कॅरीबॅग सुद्धा काढली नाहीये. तर ही पण सुंदर आहे बघा साडी. आता नवीन याच्यामध्ये, नवीन म्हणता येणार नाही ला तसं, बरेच दिवस झाले आहेत साड्या ह्या मार्केटमध्ये. पण अजून हिचं ब्लाऊज सुद्धा शिवलं नाही मी, जशाला तशी आणली आणि तशीच ठेवली घरामध्ये. तर मम्मीने मला ही दिवाळीला घेतली होती बघा. आता डबल कलर झाला माझ्याकडे. अजून एक पण जांभळा कलर तुम्ही अगोदर बघितलेला तो, आणि हा एक नेसल्यानंतर भारी दिसते ही पण. आणि मला ना विशेष हिचं जे ब्लाऊज आहे ना ते खूप जास्त आवडलंय, खूप जास्त. म्हणजे त्याच्यावर ना असं हे वर्क आहे बघा, असं हे पीस पण आहे, काढून ठेवलंय मी आता. मस्त ही बाह्यांवरती अशी डिझाईन आहे. आणि हे जे गळा आहे ना तो असा आहे, खूप मस्त वाटते. आणि हे पप्पाच शिवतात माझे, त्यामुळे मी असं होल्डवर ठेवलेलं आहे. म्हटलं एखाद्या वेळेस पप्पा आले की शिवून घेऊया. येणार होते पण त्यांचं कॅन्सल झालं. तर अशाच ठेवते. नंतर जे आहे व्यवस्थित घड्या मारून ठेवायच्याच आहेत मला. आणि ही पण एक आहे, म्हणजे हिला आता काय नाव आहे, कॉटन टाईप म्हणता येईल. पण नेसली की छान दिसते बघा. ही आता नेसलीच नाही म्हणजे बरेच दिवस झाले. आणि ही एक आहे बघा, म्हणजे याच्यामध्ये आहे ही 2 शेडमध्ये आहे, गोल्डन आणि असला मरून कलर आहे. खूप छान दिसते ही पण. म्हणजे माझं लग्नाच्या वेळेस घेतलेली आहे ही. मम्मीनंच घेतली होती मला ही साडी. नेसल्यावर भारी दिसते ही पण. सिंगल पल्लूच घ्यायला अशा साड्या छान दिसतात. पण आता ह्या म्हणजे 2 रंगाच्या साड्यांची फॅशनच निघून गेली, त्यामुळे त्या काही घालण्यातच येत नाही. आणि मी तुम्हाला जसं म्हटले होते ना की माझ्याकडे 3 साड्या आहेत. फक्त जे वर्क आहे ना ते याला, त्याला आरशे होते, इथं पण आरशे होते, याला नाही आहेत. असं म्हणजे एकाच पॅटर्न मधल्या ही एक आहे, ही येलो कलरची, हे बघा. ही एक ग्रीन एक, आणि हे 3 कलर आहेत. तर आता तुम्हाला वाटेल की आता ह्या साड्या का घेतल्या असतील अशा एकाच कलरमध्ये. तर काय झालेलं आहे माहिती का, मी साड्यांचा पण बिझनेस केलेला आहे अगोदर. तर त्या साड्याच्या बिझनेसमध्ये लॉकडाऊनच्या अगोदर मी करत होते. तर नंतर लॉकडाऊन लागलं आणि मग काही साड्यांचं, गावी आलो आम्ही, तर त्यामुळे काही मला साड्यांचा बिझनेस वगैरे करताच नाही आला. आणि गावाकडे कुणी अशा साड्या घेतच नव्हतं, म्हणून त्या तशाच राहिल्या होत्या पडून. मग मी काय केलं की असंच काही असलं ना की नवीन साडी मार्केटमधून घेण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, आहे आपल्याकडे, आपण हीच घालूया. आणि असं करून करून माझ्याकडे 2-3 पॅटर्न म्हणजे एकसारखेच होऊन गेले. आणि याचे ब्लाऊज पण मग मी शिवून टाकले. आणि घातल्याच्या नंतर कुणी पण म्हणायचं खूप भारी दिसते, खूप छान दिसते. पण घेत नव्हतं कोणी त्यावेळेस गावाकडे, म्हणून मग म्हटलं जाऊ द्या, आपणच नेसून घेऊया. कारण मार्केटमधून आपण नवीन आणतोच आहे ना, मग आपल्याकडे आहे तर कधीतरी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण घालूया, असं म्हणून मी घेतली होती. म्हणजे ठेवल्या मी, मलाच 3 साड्या. बाकी सगळ्या साड्या माझ्या विकल्या होत्या, पण ह्या पॅटर्न मधल्या साड्या 3 तशाच शिल्लक राहिल्या होत्या. 6 होत्या याच्यामध्ये, पण 3 मग मीच ठेवून घेतल्या त्या. आणि आता ही लेटेस्ट, म्हणजे 2-3 महिने, 2-4 महिने झालं काढून, भावाच्या लग्नामध्ये हळदीला नाही का, ही साडी नेसली होती मी. हिचं ब्लाऊज पण शिवलं नाही मी तसं, म्हणजे याच्यावर वेगळं गोल्डन ब्लाऊज घातलं होतं मी.
पण भावाच्या लग्नामध्ये मग घातली, म्हणजे हळदीला माझ्याकडे येलो साडी होती, सिंपल होती, पण म्हटलं जाऊ दे, ही रात्रीच्या वेळेला छान दिसते आणि पडूनच होती म्हणून नेसून घेतली मी आणि मलाच ठेवून दिली. म्हटलं जाऊ दे, आता कुठं विकत बसायचं. आणि ही एक साडी सगळ्या घड्या मोडून टाकल्यात मी. आणि हे बघा, एक डार्क शेड मध्ये आहे, पण हे बघा कलर कॉम्बिनेशन नाहीचं एक नंबर आहे बरं का, खूप छान आहे. आणि ही साडी ना म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडली होती. ही त्यांच्या चॉईसची साडी आहे, मला संक्रांतीला त्यांनी घेतली होती, मागच्या संक्रांतीची आहे ही. तर खूप भारी दिसत होती ही पण. आणि मला अगोदर आवडली नव्हती ही साडी, पण नेसल्याच्या नंतर प्रत्येक जण म्हणायला लागलं खूप छान दिसतीये म्हणून. मग तेव्हापासून मला खूप जास्त आवडायला लागली. आणि फोटो वगैरे ना ह्या साडीमध्ये खूप भारी निघतात बघा, एकच नंबर फोटो निघतात. आता मिक्सच केल्यात मी तशा सगळ्या साड्या. आणि ही एक कॉटनची साडी आहे, ही कॉटन आहे, खूप मस्त आहे ही पण. पण आता हिची इस्त्री वगैरे मी काही केलीच नाही, नेसण्यातच येत नाही ही साडी जास्त. ब्लाऊज वगैरे आहे हिचं पण माझ्याकडे शिवलेलंच, हे बघू शकता पूर्ण गोळा झालीये, नेसण्यातच येत नाही, पण भारी आहे, अशी अंगाला चोपून बसते ही. पण इस्त्री करायला लागते खूप जास्त, मग मला इस्त्री कधी कधी करणं होत नाही. आणि तशा ज्या साड्या आहेत ना, मी जेव्हा शाळेवर जॉब करायची ना तेव्हाच त्या साड्या अशा कॉटनच्या घालायची. आणि ही एक सिंपल आहे बघा, पिंक कलरची, ही पण मस्त आहे, नेसली की चोपून बसते अंगाला. आणि ही पण मी जसं तुम्हाला त्या अगोदर 2 शेड मध्ये दाखवली होती ना, तर तशी आहे. हिचं तर मी अजून ब्लाऊज पण शिवलं नाही, जशाला तसं आहे हिचं ब्लाऊज, याच्यामध्येच आहे, मी काय अजून शिवलंच नाही. 2 रंग आहे तिला पण म्हणजे. आणि ते घागरा पॅटर्न मध्ये आहे ही साडी, सगळं जे वर्क आहे ना एम्ब्रॉयडरी ते सगळं असंच आहे या साडीवरती. पण आता बघूया, कधीतरी नेसू, नाहीतर कुणी आलं गेलं तर मग त्यांना देता येते. ही पण एक आहे, ही पण छान आहे बघा, नेसल्याच्या नंतर साड्यांचा लुक लक्षात येतो आपल्या. तर ही कॉटन टाइप मध्येच आहे. ही एक आहे, पहिले खूप नेसायच्या अशा साड्या, आता काही एवढं जास्त बघितल्या नाही मी बऱ्याच दिवसापासून, पण हिला भरपूर वर्ष झालेले आहे त्या साडीला पण. आणि अशा साड्या ठेवण्याचं कारण असं आहे की माग भावाचं लग्न होतं आणि मग इकडं तिकडं धावपळ झाली खूप जास्त, आणि त्यामुळे मी साड्या म्हणजे काही ठेवल्या आणि काही अशाच घड्या मारू मारू ठेवल्या होत्या, म्हणजे इस्त्रीच केली नव्हती त्याला. ही जी येल्लो साडी आहे सिंपल मध्ये, अशी बॉर्डर आहे हिला, हिच्यावर जांभळ्या रंगाचं ब्लाऊज आहे बघा, ही अशी दिसते नेसल्यावर. ही पण हे येल्लोच कलर आहे, याला सुपर नेट टाइप मध्ये आहे, एकदम सिंपल वाली. आणि ही एक, हाईचा कलर जो आहे ना तो मला खूप जास्त आवडतं. आणि ही पण माझ्या मम्मीने घेतलेली साडी आहे, बऱ्यापैकी मम्मीनेच घेतलेल्या साड्या असतात माझ्याकडे, कारण घरी घ्यायचं म्हटलं की मला संक्रांतीलाच फक्त मी घेते साडी घरी, असं बाकी नको वाटते, कारण आईच घेत असते दिवाळीला याला, त्यामुळे मग काही मी घेतच नाही, फक्त संक्रांतीला मग घेते मी घरी साडी. याचं ब्लाऊज पण याच्यातच राहिलंय, एखाद्या वेळेस नक्की माझं ब्लाऊज कलेक्शन आहे, ते पण सगळे पप्पाने शिवलेले असतात. तर ही एक आहे बघा, ही पण खूप मस्त आहे, चोपून चापून एकदम अंगाला बसते. आणि मला ना असेच कलर खूप जास्त आवडतात, तर मस्त आहे ही पण. आणि ही पुण्यातूनच, बऱ्यापैकी साड्या ज्या आहेत ना तर त्या माझ्या पुण्यातूनच घेतलेल्या आहेत. पुण्यालाच खूप मोठं मार्केट आहे तिकडे, तो भारी भारी साड्या भेटतात, व्हरायटीज पण भरपूर असतात. आणि ही माझ्या अंगावर तुम्ही नेहमीच बघितली असेल, सिंपल आहे, पण मला ना खूप जास्त आवडते ही साडी.
म्हणून मी बऱ्याच वेळा घातलेला आहे, इतक्या वेळा घातलेला आहे की सांगताच येत नाही. कधीही आपण पटकन अशी नेसून जातो आणि मला खूप जास्त आवडते. बघू शकता सिंपल असं, आणि हिचं कलर कॉम्बिनेशन आहे ना ते खूपच छान आहे. म्हणजे हिचं ग्रीन ब्लाऊज आहे बघा, त्यामुळे एकदम भारी दिसते. तर बऱ्याच वेळा नेसलेली आहे. पप्पांनी घेतली होती मला ही साडी. मला आणि माझ्या बहिणीला सारख्याच असतात शक्यतोवर. तर तिला रेड कलर घेतला होता आणि मला हा पिंक घेतला होता. आणि ही पण सुपर नेटच आहे. हिची पण अवस्था एवढी बेकार झाली ना, मी नेसलेच नाही ह्या साड्या. म्हणजे बरेच दिवस झाले नाही का साड्या नेसण्यातच येत नाहीये. आणि मुद्दाम मी आज व्हिडिओ पण बनवायला घेतला आणि म्हटलं म्हणजे चांगलं ठेवूया आपण याला इस्त्री वगैरे करून. पूर्ण गोळा झाली आहे आणि सिंपल आहे एकदम. हे बघू शकताय, फक्त असं पदराला जे आहे ना हिच्या, हे असं हे खूप जास्त आवडतं मला. असं पॅच आहे, भारी दिसते एकदम. कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे या साडीचं. आणि ही एक आहे, म्हणजे सिंपलच आहे ही पण खूप जास्त भारी आहे. हिला पण मी बरंच घातलं. हिचं जे ब्लाऊज आहे ना ते थोडंसं खराब झालंय, म्हणून मी आता काही हिला नेसलेच नाही या साडीला, बरेच दिवस झाले. कारण ब्लाऊज साडीवरचं असलं तरच छान वाटते साडी. तर हे बघा एकदम भारी दिसते. कॉटन मध्ये आहे ही पण अशी चमचम चमचम रात्रीच्या वेळेला अशी ही चमकी आहे ना एकदम छान चमकते, भारी वाटतं. टिकल्या टिकल्या आहे तिच्यावरती. तर ब्लाऊज खराब झाल्यामुळे ही काही अंगालाच लावली नाही परत. ही पण एक आहे, पण ही काही सिंपल आहे एकदम. आणि ह्याची तर सगळी फॅशनच निघून गेली ह्या साड्यांची. पहिल्या खूप असायच्या ह्या साड्या बघा. पहिल्या प्रत्येकाकडे ही साडी दिसायची आणि अशाच असायच्या, त्यामुळे हिला काही नेसलेच नाही मी आता बरेच दिवस झाले. आणि ही पण एक कॉटन आहे बघा. माझ्या अंगावर तुम्ही बघितली असेल, ब्लॉग मध्ये दिसते, माझ्या व्हिडिओ मध्ये असते. मी नेसलेली आहे, गावाकडे गेले होते ना तर तेव्हा व्हिडिओ मध्ये आहे ही साडी. ही पण छान आहे, म्हणजे असं नाही का सिंपल सोबर असं म्हणतात तशी, आणि अंगाला एकदम अशी चिटकून बसते. कॉटन आहे, पण इस्त्र्या मात्र नक्की कराव्या लागतात या सगळ्या साड्यांना. आणि इस्त्री करायचा मला खूप जास्त कंटाळा आहे. आणि इथे ना घरीच इस्त्री करावी लागते मला, काही ऑप्शन पण नाहीये जवळपास, कुठं लॉन्ड्री वगैरे पण नाहीये. गेलं तर डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला जावं लागतं आणि तेवढ्या लांब आपण साड्या घेऊन कधी जाणार. मला तर खूप कंटाळा येते, म्हणून मला जेव्हा पाहिजे असते तेव्हा मी घरीच इस्त्री करून ठेवते. पण मी आता असं ठरवलंय की या सगळ्या साड्यांची ना इस्त्री करायची आहे आणि व्यवस्थित ठेवायची आहे. ब्लाऊज सगळ्यांचे वेगवेगळे. आणि ही एक आता आहे, ही पण तर साधी सिंपलच आहे, पण हिच्यावर ना वर्क खूप भारी आहे बघा. असं काही, पण हिच्यावर सगळं मॅचिंगच लागतं, पेटीकोट वगैरे. तरी भारी दिसते ही पण नेसल्याच्या नंतर. हे बघा एकदम सुंदर आहे ही साडी, मला खूप जास्त आवडते. लाईट वेट आहे एकदम, मेन म्हणजे नेसली की अंगावर अशी हलकी फुलकी वाटते एकदम, आणि दिसायला एकदम स्टँडर्ड दिसते. जेव्हा आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग होती ना, तर मी प्रिन्सिपल म्हणून काम करायची. तर तिथे सगळ्या आमच्या दोन ज्या प्रिन्सिपल होत्या आणखी, त्या आणि आम्ही तिघींना पण आम्हाला सेम साडी घालायची होती आणि माझ्याकडे साडीच नव्हती. तर मग मी जवळच एक दुकानामधून घेतली आणि मला मिळाली पण, आणि खूप कमी प्राइसमध्ये. एक 900 रुपयाची फक्त आहे ही साडी, फक्त 900 रुपयाची आहे, पण एकदम भारी दिसते नेसल्यावर. हा पसारा मला आवरायचा आहे बऱ्यापैकी. तर जे सिंपल, आता ही पण त्याच्यातलीच आहे पहिल्या याच्यात. हिला तर मी जे काठ पण शिवलेले नाहीयेत अजून. हे बघू शकता, काठ पण तसेच आहेत, काहीच हिला काहीच केलं नाही, जशाला तशी आहे. फक्त ब्लाऊज कट करून हिचं शिवलेलं आहे मी. पण तो कलर खूप छान दिसतो नेसल्याच्या नंतर. आणि हिच सगळी चमकी निघून गेली आहे बघा. हिच्यावर ना खूप जास्त चमकी होती, तर ती एकदाच वॉश केली मी, तर त्याच्यामध्ये निघून गेली. त्यामुळे ही आता पडूनच आहे. आणि ही माझ्या अंगावर तुम्ही बघितली त्या दिवशी,
ही पण काहीतरी 500 रुपीचीच आहे, व्हाईट आणि रेड शेडमध्ये आहे. आणि ही जी 2 कलरमध्ये आहे, आता की जसं कुणीच घालत नाही, आता मला पण नाही घालू वाटत, तर ही जशाला तशा घड्या मारून ठेवलेल्या आहेत. आता तर हे फॅशनच गेली आहे, ही तर फॅशनच निघून गेली आहे ह्या साड्यांची. आता ब्लाऊज वगैरे मी सगळं शिवून ठेवलंय, पण आता नकोच वाटते त्या साड्या नेसायला. आता सिंपल मध्ये तर ही काय तुम्ही माझ्या अंगावर बघितलेलीच आहे, आणि मी सिंपल साड्या जास्त घेतल्याच नाही, म्हणजे ज्या आपण डेली यूज करतो ना, ही माझ्या अंगावर असेल ब्लॅक, किंवा ही तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितली. तर ह्या ज्या सिंपल साड्या आहेत त्या मी काही व्हिडिओमध्ये घेतल्या नाही. ज्या कॉटनच्या आहेत किंवा जरा बऱ्यापैकी आहेत त्याच मी व्हिडिओमध्ये दाखवल्यात, पण आपल्या सिंथेटिक साड्या मी काही व्हिडिओमध्ये घेतल्या नाही जास्त. आणि ही जी साडी आहे ना, ही खूप जास्त मला आवडायची बघा, खूपच भारी होती ही साडी. पण झाले असं, इतकी मस्त वाटायची नेसल्याच्या नंतर ही. पण झाले असं, गाडीवरून जात होतो आणि गाडीवरून जाता जाताच ही जी साडी आहे ना, तर ती गाडीच्या चाकामध्ये अडकली. नशीब माझं की मी म्हणजे गाडी साडी जशी अडकली तसंच मी बसून राहिले गाडीवर, आणि त्यांनी पण पटकन ब्रेक दाबलं, पण ही साडी अशी ओढून तोडून फाडून काढली तरी पण चाकामधून निघत नव्हती, एवढी पॅक झाली होती. पण नशीब तेव्हा की मी वाचले, तेवढंच मला छान वाटते. साडीचं एवढं काही नाहीये, साड्या परत परत घेतो आपण, आणि तेव्हापासून साडी नेसून असं गाडीवर बसायची मला खूप जास्त भीती वाटते. आणि जे कोणी ताई माझा व्हिडिओ बघत असतील ना, तर म्हणजे आता जे ड्रेस घालू शकतात समजा, तर त्यांनी कधी पण गाडीवर बसत असताना नेहमी ड्रेस घालूनच गेलं पाहिजे. आणि जर आता ज्यांना अलाउडच नाहीये समजा की ड्रेस घालून वगैरे जायला, तर मग त्यांच्यासाठी काही ऑप्शन नाही. पण व्यवस्थित साडी जी आहे मिऱ्या अशा व्यवस्थित पकडूनच गाडीवरती बसा, कारण माझ्यासोबत खूप मोठं हे झालेलं आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगत असते, कुणाची म्हणजे साडी नेसून बसत असेल किंवा आपले कोणी जवळचं असेल, मी लगेच सांगते तुम्ही ड्रेस घालून जा, पण साडी घालून बसू नका. तर ज्यांना काही म्हणजे साड्या वगैरे जमत नाही, तर त्या गावाकडे कसं प्रत्येकाला ड्रेस वगैरे घालून जमत नाही जायला, किंवा अलाउड नसते, त्यामुळे त्यांना काही जमत नाही. पण ज्यांना अलाउड आहे तर त्यांनी नेहमी ड्रेस घालून जावा, असं माझं तरी म्हणणं आहे बाबा. तर ज्या सिंपल साड्या काही मी दाखवत नाही. जर तुम्हाला बघायच्या असतील माझ्या सिंपल साड्यांचं कलेक्शन, तर नक्की खाली कमेंट्स करा. आणि ब्लाऊज कलेक्शन सुद्धा बघायचं असेल तर नक्की खाली कमेंट्स करा. मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की माझं जे ब्लाऊज कलेक्शन आहे ना, तर ते दाखवन. आणि जवळपास सगळे ब्लाऊज आहेत ना, ते पप्पाने शिवलेले असतात बरं का. तर चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ना कसे व्हिडिओ बघायला आवडतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा, मी तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आता एवढा सगळा जो पसारा मी काढून ठेवलाय ना, तो मला आवरायचा आहे. तर त्याला किती वेळ लागणार आहे ते मला माहिती नाहीये, पण आवरायचं तर आहेच. तर चला, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.